नमस्कार मित्रांनो. आज आपला 97 दुसरा भाग आपण रेकॉर्ड करूयात. आणि मला वाटलं होतं की दर आठवड्याला एक करता येईल, पण समहाव आय कुडंट डू इट लास्ट वीक. तर त्याबद्दल सॉरी. पण एक गोष्ट अशी सांगायची की 100 भाग करून उगाच भडीमार व्हिडिओचा करण्यापेक्षा चांगलं क्वालिटी डिस्कशन असावं ते जास्त महत्वाचं आहे. इतकंच नाही तर आपल्याला अगदी असं काय लाखों करोडो व्ह्यूजची आपल्याला अपेक्षा नाहीये. पण आपला चॅनल हा अशा लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे की ज्यांना आयुष्यात पराक्रम करायचा आहे. की तुम्ही राजकारणात जा, तुम्ही बिझनेसमध्ये जा, तुम्ही साहित्यात जा, फॉरेन सर्व्हिसमध्ये जा, काय जे असेल ते तुम्हाला काय करायचं ते करा. पण त्याच्यामध्ये अत्युच्च क्षेत्रात जाऊन खरोखरच काहीतरी चांगल्या पद्धतीने काम करून काहीतरी देशात पॉझिटिव्ह बदल करायची ज्यांना इच्छा आहे, अशा लोकांसाठी आपला चॅनल आहे. आणि तुम्ही त्यामुळे तुम्हाला त्यात आपल्या चॅनलमधनं तुम्हाला थोडं जरी काही चांगली दिशा मिळाली, चांगलं ज्ञान मिळालं, चांगली माहिती मिळाली, आय थिंक आय बी रिअली हॅपी की आपलं चॅनल काहीतरी मग त्याचा यूज आहे, त्याचा काहीतरी उपयोग आहे, असं मला वाटेल. त्यामुळे पहिली गोष्ट, तुम्ही बघताय, आय एम रिअली हॅपी इफ यू आर वॉचिंग इट. आणि तुमचा फीडबॅक मला सांगा की यातल्या काही गोष्टी तुम्हाला उपयोगाच्या वाटतात का नाही वाटत. तर मागच्या वेळी मी तुम्हाला असं म्हटलं होतं की देश चालवणं किंवा राज्य चालवणं हे आपल्याकडे चांगलं नाही, म्हणून आपण भारत देश मागे आहे. इट्स सो सिम्पल. ओके, म्हणजे त्याच्यात काय, इतर देश का पुढे आहेत? कारण ते देश, तिथली माणसं आणि भारतातली माणसं काहीच, जगात कुठलीच माणसं अशी फार हुशार किंवा फार मठ्ठ नसतात. साधारण सगळी माणसं सगळीकडे सारखी असतात, तरी काही देश पुढे आणि काही मागे असं का होतं? तर ते यामुळे होतं की ते संस्कृतमध्ये आहे ना की राजा कालस्य कारणम, किंवा योजकच तत्र दुर्लभः, की जसा राजा आहे त्या देश पद्धतीने तो देश घडतो. की ज्या पद्धतीची सत्ता आहे, जे लोक तुमची सत्ता त्यांची काबीज करतात आणि चालवतात, त्यानुसार देश घडतो. किंवा योग्य माणूस आहे, तो जर नेतृत्व सगळ्यांचं व्यवस्थित करत असेल, तर आपोआप सर्व समाजाचे गुण पुढे येतात. की जे आपण महाराष्ट्रात बघितलं, की महाराष्ट्रामध्ये आपण सत्तेचा पाया व्यापक केला 1960 पासून. की जरी इंग्रजांनी आपल्याला 150 वर्ष डावललं होतं, 150 वर्ष, एक नाही, दोन नाही, तीन नाही, 150 वर्ष इंग्रजांनी आपल्याला डावललं होतं. म्हणून तुम्ही जर बघितलं इतिहासामध्ये, एक 1857 नंतर त्यांनी मुस्लिम आणि मराठ्यांना पूर्णपणे डावललेलं आहे. की त्यामुळे त्यांच्या सत्तेत तुम्हाला ते लोक फारसे सहभागी दिसत नाही. अर्थातच त्यांच्याकडे दोघांकडे सत्ता होती, त्यामुळे ते लोक इन्फ्लुएन्शियल होते देशभर. त्यामुळे पूर्ण डावलणं शक्य नसतं, पण त्यांची जी सत्ता आहे, कोवर सत्ता, त्याच्यात तुम्हाला त्यांची ही मुस्लिम आणि मराठा नावं तुम्हाला सहसा दिसणार नाहीत. आणि म्हणून तुम्हाला विशिष्ट इंग्लंडला असे बॅरिस्टर झालेले दिसते का तुम्हाला? कोणी दिसणार नाही तुम्हाला. शिंदे, जाधव, जगताप, भोसले, निंबाळकर, कोणीही दिसणार नाहीत. तर त्याचं कारणच ते आहे की त्यांनी त्यांचा एक वर्ग केला. इतकंच नाही, ते मराठा सोडा, त्यांनी मराठी ब्राह्मणांना डावललं. कारण मराठी ब्राह्मण पण शेवटी मराठाच होती. इंग्रज, बाय इंग्रज त्यांना मराठा ब्राह्मण म्हणायचे. तर हे लक्षात घ्या की कुठलीही सत्ता हे पहिले आपला एक वर्ग निर्माण करते. तर त्यांनी जरी आपल्याला डावललं, तरी आपण 1950 नंतर किंवा 47 नंतर महाराष्ट्रामध्ये आपलं स्वराज्याचा विचार, आपला प्रागतिक विचार, शाहू फुले आंबेडकरांचा विचार, तो आपण घेऊन राज्यात सत्तेचा पाया व्यापक केलेला आहे. त्यामुळे तुम्ही जर महाराष्ट्रात नीट पाहिलं, तर महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किंवा समाजामध्ये तुम्हाला असं प्रचंड दरी दिसणार नाही की जी तुम्हाला उत्तरेत अक्षरशः, भारतात तुम्ही अख्ख्या महाराष्ट्र सोडले, आता तुम्हाला जातीनिहाय श्रीमंती दिसेल. की विशिष्ट जाती या कायम मागेच आहेत आणि विशिष्ट जाती या पुढेच आहेत. ते महाराष्ट्रात दिसणार आहे. महाराष्ट्रात बऱ्यापैकी सरमिसळ आता होत गेलेली आहे. मंडल आयोग सेड आपण पहिल्यांदा केला. आता मी पुन्हा तेच मुद्दे घेत नाहीत, पण मागचा भाग तुम्ही जरूर बघा, तुम्ही नसाल पाहिला तर. तर महाराष्ट्राचं आपलं ते काम आता आपण पुढे नेलं पाहिजे. पण कसं पुढे न्यायचं? तर मला वाटतं आज मी आज थोडं, अ, पहिली गोष्ट की राज्य चालवायचं तर यू रिअली हॅव टू बी व्हेरी व्हिजिलंट. की आपल्या राज्याला कुणापासून धोका आहे. आपण शत्रूच नाही ओळखले आणि सापांना दूध पाजत बसलो, तर तुमचं राज्य तुमच्या हातात कसं टिकेल? राज्य टिकणार नाही, तुमचे देश धोक्यात येईल, तुमच्या समाज धोक्यात येईल, अस्थिरता माजेल, दुही माजेल. तर त्यामुळे पहिल्यांदा आपले शत्रू कोण हे ओळखलं पाहिजे. तर मी तुम्हाला 3 स्टोरीज सांगतो. अ, सगळ्यात पहिली स्टोरी आहे चंगेज खानची. की चंगेज खान हा एक फार मोठा सम्राट होऊन गेला. अ, आणि मध्ययुगात जे काही सम्राट होते त्यांनी अतिशय कत्तल आणि हाणामाऱ्या भरपूरच केल्या बरं का. त्यामुळे त्याच्यावरनं त्याला जज करू नका.
पण त्या काळात, पूर्वीच्या काळी हाणामाऱ्या करणं, पराक्रम शब्दच लक्षात घ्या, पर आक्रम, दुसऱ्यावर आक्रमण करणे, त्याला मारणं, त्याचे पैसे लुटणे, त्याची बायका पोरं पळवणं, जे काय असेल ते सगळं त्यात आलं. तर त्या काळात चंगेज खानने ते सगळ्यात उत्तम केलं म्हणून त्याला आपण महान म्हणतो. आता हे, त्यामुळे तिथं मोरॅलिटी तुम्ही उगाच लावायला जाऊ नका. तर चंगेज खान हा त्या काळातला एक महान शासक. त्यांनी त्याचं राज्य, एकदा तो मोहिमेवर गेला. मोहिमेवर गेल्यानंतर त्याने त्याच्या मेहुण्याला सांगितलं की तू सांभाळ, आता मी माझ्या पश्चात हे राज्य तू सांभाळ. त्याच्या मेहुण्याने ते राज्य यथेच्छ लुटलं हा नसताना. हा ज्यावेळी परत आला त्यावेळी त्याला लक्षात आलं की सगळ्या राज्यात आणा माजलेली आहे, आणि पीपल आर नॉट हॅपी. आणि मग त्याने ते बघितलं आणि ते मेहुण्याला त्यांनी विचारलं, शहानिशा केली, मेहुण्याला ठार मारून टाकलं. आता मेहुण्याने जरी लुटला असेल, किती लुटला असेल, की असं माणूस, कुठलाही माणूस लुटून लुटून किती लुटू शकतो? हो का नाही? एक माणूस अख्खं राज्य. थिंक अबाउट इट. तर यू कॅन इझिली डायजेस्ट दॅट ना, की मेवणा म्हणजे बायकोचा भाऊ असेल, किंवा काय म्हणायचं त्याला, बहिणीचा नवरा असू शकतो. आय डोंट नो एक्झॅक्टली व्हॉट इट वॉज. पण शेवटी नातं आहे. ही डेंट हॅव टू किल हिम, पण ही डिड किल हिम. अँड द रिझन इज नॉट बिकॉज ऑफ द मनी. द रिझन इज टू सेट अन एक्झाम्पल टू द रेस्ट ऑफ द पीपल, की अरे, तुम्ही असा भ्रष्टाचार केलात तर चालणार नाही. राज्य भ्रष्टाचाराने चालत नाही. हे सूत्र, तो पहिला नंबर एक, की हे सूत्र त्याने घालून दिलं. दुसरं, आता तुम्हाला उदाहरण सांगतो, की इंग्लंडचा राजा हेनरी आठवा हा, अ, त्याला एका बाईशी लग्न करायचं होतं. पुन्हा मी तुम्हाला ते सांगतो, मोरॅलिटी बघू नका, जस्ट इतिहास बघा. त्याला एका बाईशी लग्न करायचं होतं, पण शी वॉज ऑलरेडी मॅरिड. मग त्याने काय केलं, तिच्या नवऱ्याला मारून टाकलं. आणि मग त्याला आता तिच्याशी लग्न करायचंय. पण लग्न करणं, त्या काळात सुद्धा लग्न कोण लावून देणार? तर तिथला धर्मगुरू, तो जो कोण कॅथलिक होता. त्यामुळे त्या धर्मगुरूला तो आणि ते केम्ब्रिजमध्ये असायचे. तर पूर्वीच्या काळी केम्ब्रिज ही युनिव्हर्सिटी नव्हती. केम्ब्रिज हे धर्मस्थान होतं, की जिथे ते लोक तुम्हाला एका कागदावर लिहून देतील, पराग जगतापची सगळी पापं माफ, आणि त्या बदल्यात त्याने आम्हाला 100 पाऊंड दिले वगैरे असं. तर अशी म्हणजे चांगली सोय होती, की तुमची पापं धुवायची असतील तर जायचं आणि पैसे द्यायचे, आणि ते तुमची सगळी पापं माफ करणार. सो हा तिथे गेला, की अरे, तुम्ही माझं लग्न लावून द्या, आणि हिच्या नवऱ्याला मी मारले, मला हिच्याशी आता लग्न करायचंय. तर ते धर्मगुरू ते भ्रमात होते की आमच्याकडे सत्ता आहे. आणि मग त्यांनी त्याला म्हणले, नाही, हे काय जमणार नाही, हे आमच्या धर्मानुसार हे चालत नाही. असं त्यांनी त्याला विरोध केला. मग त्यांनी काय करावं? त्यांनी बहुतेक त्यांना सगळ्यांना मारून टाकलं, त्यांनी किंवा हाकलून दिलं तिथनं. आणि अख्ख्या इंग्लंडचं जे चर्च होतं, त्या चर्चचा तो स्वतः प्रमुख बनला. तो म्हणला, मीच याचा प्रमुख, तुमचा कुठलाही धर्मगुरू प्रमुख नाही, मीच या चर्चचा प्रमुख. आणि त्यामुळे जगात एकमेव चर्च असं आहे, एकमेव इंग्लंडचं, की ज्याचा प्रमुख हा तिथला राजा आहे, कुठलाही धर्मगुरू नाही. आणि असं करून इंग्रजांनी धर्म ताब्यात घेतला. पुढे काय झालं? केम्ब्रिज जे होतं, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी ही स्थापन झाली. तिथे कॅव्हेंडिश लॅब, पूर्वी केमिस्ट्री, तिथं केमिस्ट्रीमधनं सगळं ज्ञान आलेलं आहे युरोपमधलं, लक्षात घ्या. तर केमिस्ट्रीची लॅब स्थापन झाली. पुढे अर्थातच मॅथमॅटिक्स, न्यूटन, बाय द वे नेहरू तिथेच शिकले, ट्रिनिटी कॉलेजमध्ये म्हणून. तर आणि केम्ब्रिज ही जगातली आज वन ऑफ दी टॉप युनिव्हर्सिटीज आहे. अक्षरशः हार्वर्डच्या तोडीस तोड, किंवा हार्वर्ड नंतर आलं, केम्ब्रिज आधी आहे. तर लक्षात घ्या, इंग्रजांचं साम्राज्य साम्राज्य झालं कसं? ज्ञानामुळे. इट्स रिअली नॉलेज. नॉलेज आलं कसं? त्यांनी तिथनं धर्मगुरूंना हाकलून दिलं, आणि मग ज्ञान आणलं. आता तो अपघात झाला, की त्या राजाला कुठल्या बाईशी लग्न करायचं होतं, नवऱ्याला मारलं, या त्या सगळं जे काय, तो अपघात झाला. पण तो अपघात इंग्लंडच्या पथ्यावर पडला. आणि अशा पद्धतीने तर दुसरे लोक जे तुमच्या देशाला घातक आहेत, ते म्हणजे धर्मगुरू, की ज्यातून ते अज्ञान पसरवतात. अज्ञान पसरवून आणि तिथंच थांबणार नाहीत, तर त्या धर्माचा फायदा घेऊन ढवळाढवळ राज्य कसं चालवायचं आणि त्याच्यामध्ये ढवळाढवळ करणं. त्या लोकांना वेळीच पायबंद नाही घातला, आणि ज्ञान जर नाही वाढवलं, तर देश पुढे जाऊ शकत नाही. इंग्लंडने ते केलं, इंग्लंड पुढे गेलं. हं? तर हे काय झालं? भ्रष्टाचार करू नये हे चंगेज खानने शिकवलं. धर्माच्या लोकांना ताब्यात ठेवलं पाहिजे हे 8व्या हेनरीने इंग्लंडमध्ये शिकवलं. आता तिसरी गोष्ट आहे छत्रपतींची. छत्रपतींनी सुरतेवर स्वारी केली, आणि वीरजी वोरा आणि अजून कोण कोण जे कोण होते सगळे ते व्यापारी, त्यांना त्यांची संपत्ती लुटली. आणि का नाही लुटले पाहिजे? लुटायलाच पाहिजे.
जे जे तुमच्या शत्रूंना साथ देतात, जे त्यांच्या पैशाचा वापर तुमच्या सत्तेच्या विरुद्ध करतात, जे तुमच्या स्वराज्याला घातक आहेत, तुमच्या राज्याला घातक आहेत, तुमच्या धोरणांना घातक आहेत, असे लोक श्रीमंत होऊन कसं चालेल? त्यांनी तुमच्या समोर श्रीमंत कसं का व्हावं आणि तुम्ही त्यांना का होऊन देता? नाही व्हायला पाहिजे. आणि छत्रपतींनी ते केलं. सुरतेवर स्वारी केली, लुटलं. एकदा नाही, दोनदा तीनदा लुटलं आणि तेच करायला पाहिजे. ते आजही मी म्हणतो करायला पाहिजे. की ज्यांनी आपलं महाराष्ट्र राज्य हे आज बिघडवलेलं आहे, त्याला जे फायनान्स करतात, जे इथे बसून त्याला फायनान्स करतात, त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा तर अधिकार नाहीच आहे, त्यांना महाराष्ट्रात संपत्ती कमवण्याचा अधिकार नाहीये, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि या तीन गोष्टी मी आज तुम्हाला सांगतो की लाच, भिक्षा आणि भ्रष्टाचार, या तीन गोष्टी कोण करतं? कारकून, सरकार दरबारी कारकून. म्हणजे चंगेज खानचा मेहुणा होता, त्याच्यावर ट्रस्ट ठेवला, त्यांनी तो ट्रस्ट मोडला. त्यांना मारलं पाहिजे, त्यांना पकडलं पाहिजे. दुसरी गोष्ट भिक्षा, की जे धर्म आहे, धर्माचा वापर करतात, अज्ञान पसरवतात, ते तुमचे शत्रू आहेत, ते स्वराज्याचे शत्रू आहेत, देशाचे शत्रू आहेत. त्यांना जेरबंद केलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे व्यापारी, जे व्यापारी त्यांच्या पैशाचा उपयोग करतात, तुमच्या शत्रूंशी हातमिळवणी करतात आणि तुमचं राज्य उद्ध्वस्त करतात, हं? त्यांना जेरबंद केलं पाहिजे. तर लक्षात घ्या, लाच, भिक्षा आणि भ्रष्टाचार हे तुमचे नंबर वन शत्रू आहेत. पाकिस्तान वगैरे हे फार किरकोळ गोष्ट आहे. पाकिस्तान भारताचे 1 दशांश आहे. त्यामुळे पाकिस्तानला वगैरे जेरबंद करणं हे काहीच अशक्य नाहीये. पण तुम्हाला अजून एक सांगू का मी तुम्हाला? जो दुसरा पाकिस्तान आपल्या शेजारी पण आहे आणि हिस्टॉरिकली इन अ वे भाऊ आहे, म्हणजे तो बिघडलेला भाऊ आहे असं समजूयात. पण त्याला दुरुस्त करणं हे अवघड नाहीये. ते कसं करायचं, मी कदाचित मे बी वी शुड टॉक अबाउट दॅट नेक्स्ट टाइम. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तुम्ही जगाचा इतिहासात बघा, लाच, भिक्षा आणि भ्रष्टाचार, तुम्ही अंतर्गत शत्रूंना पहिल्यांदा काबूत आणलं पाहिजे, मग तुम्ही बाहेरच्यांशी लढू शकता. तुम्ही कधी बाहेरच्यांशी लढू शकणार नाही जर तुमच्याकडे हे आतमध्ये हे मस्तावलेले हे तीन लोक, तीन कॅटेगरीज आहेत: कारकून, तुमचे स्वतःचे ऍडमिनिस्ट्रेशन, लाच, भिक्षा, भ्रष्टाचार कारकून, दुसरा भिक्षेकरी किंवा धर्मगुरू, की जो अज्ञान पण पसरवतोय आणि जो तुमच्या राज्यव्यवस्थेला धक्का पण पोहोचवतोय, आणि तिसरा व्यापारी, जो त्याच्या पैशाचा वापर करून तुमच्या राज्यव्यवस्थेला, तुमचं जे काही राज्याची प्रगती आहे तो खुंटतोय. या तीन लोकांना आपण खरोखरच जेरबंद केलं पाहिजे. आय होप यू रिअली लाईक्ड दीज 3 स्टोरीज. थिंक अबाउट इट, दुसऱ्यांना सांगा. आणि आजचा भाग आपण इथेच थांबूयात. थँक्यू.